म्हटलं गेल्या 1 तारखेला जूनच्या हा रस्त्यात पडले आणि आपला दंड असतो ना हा त्याच्या ह्याचा चुरा झाला, त्यामुळे लगेच ऑपरेशन करावं लागलं. अरे 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 हे टाकून काय अं, ते हे असतं ना रॉड टाकून. अरे अरे बरं अरे झालं, सगळं बरं झालं. अरे वा, स्वामींची हा कृपा सगळं होते. बरं झालं. आता व्यायामाच्या बाईंना फिजिओथेरपी त्या हा. म्हणाले 2दा-3दा या मग होईल. आणि वय पण किती आहे त्या तुमचं आता? 64. आई गो, बापरे. ह्या डॉक्टर वयात MD झालेले म्हणाले म्हणे या वयात मी तरी जीव दिला असता. म्हटलं द्या ना मग जाऊन, मी नाही देणार म्हटलं. म्हणजे तुमच्यासारखे माणसांना लुटणारे डॉक्टर कमी होतील म्हणजे. अगदी बरोबर आहे, अगदी आणि बरोबर. म्हटलं कुठून दिल्लीतनं किंवा युपीतनं घेऊन आला असाल ना सर्टिफिकेट, आ, म्हणून घालून बसला ते. बोलले मी आणि सगळ्यांच्या देखत बोलले. असं कोणी बोलतं का सांगा बरं. हा नाही, मी पब्लिकच्या देखत बोलले, नाही ते पण मला आज डॉक्टर आहेत बोलले. तुम्ही, डॉक्टर आहात हो, तुम्ही, असं बोलायचं असतं का? मग माझ्या बरोबर आले होते जे माझे जबाबदारी घेतली ते ते पण म्हणाले तू बोलू नको. म्हटलं मी तर पहिल्यांदा बोलणार हा. आणि मीडियावर देईन. म्हटलं मी अंगणवाडी सेविका. अच्छा हा अच्छा अच्छा. हा, मीडियावर देईन. ते बाहेर गेल्यावर म्हणाले सॉरी मी नाही बोलणार. म्हटलं रविवारी तुम्ही आलात, तुम्ही पैसे घेतलेत ना, काय फुकट नाही केलं हो. अगदी आणि बरोबर. म्हटलं खरी माणुसकी असाल ना तर महानगरपालिकेत इन्चार्ज आहात ना, हा. तर तुम्ही दिलत तर तुमची खरी माणुसकी. नंतर तुम्ही टिचभर पाण्यात काय कुठेच जीव द्यायला तुमचीच लायकी नाहीये, तर मला काय सांगता जीव द्यायला. मी अरे, आलेल्या संकटाला तोंड देईन. म्हणजे ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलला? नाही नाही, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. 1.5 लाख रुपये खर्च आला मला रॉड आणि घालायचा. तरी तरी अरे रावी त्यांची. बाप रे. मी शेवटी विचारलं मीडिया नवा काळला जाऊ का, तेव्हा त्यांचं थोबाड बंद झालं. बाप रे, काय आणि नाव आहे बाकी त्यांचं? सगळ्यांना बोलतात काय नाव आहे त्यांचं? त्यांचं नाव गणेश राजपुरिया का काहीतरी असं नाव आहे त्यांचं. अच्छा. मला गणेश म्हणा म्हटलं, गणपतीच्या नावाला तुम्ही काही म्हणा. मी बोलून अगदी घेतलं, सट बोलले त्यांना. बरोबर बरोबर. काय बोलले नाही. त्यांचे सगळे पब्लिक बाहेर पेशंट बसले होते ना, ते म्हणाले जाऊ द्या ते वेडे आहेत, आपण वेडे आहेत. म्हटलं आपण फार वेडे आहोत हो खरंच. हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी. अशा लोकांना बहिष्कार टाकला पाहिजे अशा हम्म, दवाखान्यांवर. हम्म. कुठल्या ठिकाणी आहेत ते? ते अंधेरीला आहे. अंधेरी तेली गल्ली आणि पलीकडे अंधेरी बेस्टला हा. अपना बाजारच्या जवळ. ओ, म्हटलं स्वामी तुम्हाला बरोबर धडा शिकवतील. म्हटलं तुमची बरोबर. वेळ येऊ दे, 100 गुन्हे बदलू देत. आणि मी म्हंटल बघीन तुम्ही जीव दिलेला. हो ना, असं कोणी मी नाही बोलू जीव शकत. देणार. हा, मी नाही जीव देणार म्हटलं. कशाला करायची आत्महत्या. हो, हा. काय वेडे डॉक्टर, असं हम्म, म्हणजे ज्यांना आपण देव मानतो, हम्म, जीवदान देणारे, आणि तेच असं बोलतात. म्हणे स्वामींनी हिला वाचवलं. म्हटलं स्वामीच आहेत वाचवणारे, ब्रह्मांड नाही होत. अगदी तुम्ही नाही बरोबर. आहात वाचवणारे, तुम्ही काळीमा लावणारे. अगदी बरोबर. बोललो मी, बोलून घेतलं फटाफट. ते म्हणाले आयसू येत आहेत डोळ्यात. म्हणजे तुम्ही दगड, तुमच्या कसले आयसू येणार आहेत डोळ्यात. बरोबर बरोबर, हम्म, खरंय. हम्म. पण बघा, मला ज्यांनी स्वामींनी ह्या वयामध्ये सुद्धा हो किती छान हे केलं. पण हो आता स्वतःची काळजी घ्या. हो. अहो कसं झालं कळलंच नाही. मला बापरे. एवढे वर्ष सर्दी खोकला नाही, BP नाही, डायबिटीस नाही, काही नाही, तरी सुद्धा. बघा, तर मी त्यांच्या हॉस्पिटलचं नाव काय? क्रिटिकेअर. क्रिटिकेअर हॉस्पिटल त्यांचंच आहे का स्वतःचं? नाही नाही, स्वतःच नाही, संस्थेच आहे. अच्छा. हा, तिथे तिथे पण सगळे विजिट. केरला विरला भरले. हे त्यांचा फोन आला, आम्ही कुठे आहोत माहितीये का. म्हटलं तुम्ही काय कळणार मला. हा, जरा या, रिंगणात या, मागून मार नका करू. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि मी 8 दिवस ठेवतो डॉक्टरांना. सोमवारी 1 तारखेला ऑपरेशन झालं, 2 तारखेला राहायला नाही, लगेच सोडलं. म्हटलं माझी तब्येत चांगली होती म्हणून सोडलं ना, तुमचं कौशल्य काय तिकडे. हो. हं, हं, बरोबर. हं, हं. म्हटलं स्वामी तुम्हाला आहेत अनुभव पाठीशी. असा नाही, अनुभव नका हे करू, पण हे कसं वाईट वाटतं ना जरा नाही आपल्याला नाही, पण. हे शेअर केलंच पाहिजे, हं, सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हं, असे डॉक्टर पण आहेत असं.
असं. आणि मला म्हणाले मी कुठचा आहे, मिरजेकडचा आहे. म्हटलं आडनाव काय तुमचं? आणि पाणी तर वाटता, बहुतेक हा, कांबळीच असावं, हा. आणि पाणीवाले. आणि म्हटलं आम्ही ब्राह्मण आहोत, त्यामुळे माणूस जन्माला येतो ना तेव्हा पण आमची गरज लागते, आणि खांदा देतो ना तेव्हा पण आमची गरज लागते, एवढे आम्ही प्रख्यात आहोत ना मराठीत. आणि त्यातून मी म्हटलं कोकणस्थ आहे दोन्हीकडे, म्हणजे काय प्रश्नच नाही. असा ते नरमाई झालाय ना चेहरा. म्हणे असं 8 बोलले नाही तारखेला. डॉक्टरांनी. नाही बोलले मी, तुम्ही नाही जीव नाही, द्यायला सांगणारे कोण आलात? डॉक्टर हो बरोबर आहे, असं बोलणं आपण डॉक्टरचं आम्ही चुकीचं आहे. कमवतो, ह्या वयात मी अंगणवाडीत जाते. बापरे हा. बघा. हा, आमच्या सीडीपीओ बोलल्या ते, त्यांना पण उत्तर दिलं मी. तुम्ही मग कोण आलात बोलणारे, आणि तुम्हाला अधिकार कोणी दिलाय? अगदी बरोबर काम आहे. कसं आहे ते बघा. अगदी बरोबर आहे. बाकीच्या इतर सुपरवायझर आहेत, ते म्हणाले त्या काय करतील? म्हटलं त्या काय कोण देव आहेत का? अगदी बरोबर आहे. अगदी हम्म. बरोबर आहे. तोंड फोडलंच पाहिजे ना. हो, खरंय खरंय. हम्म. हम्म. खूप छान ताई. पण बरं झालं तुम्ही ही जनजागृती करत आहात. हो. हा, मी शेअर करते ना दोन ताई. कुपोषित नाही, शेअर नका करू ताई. नाही, शेअर आणि व्हायला माझं नाव पाहिजे. पण नका सांगू, नाव नाही नाही, नका सांगू. तुमचं नाव कट करते, पण हे हा. शेअर व्हायला पाहिजे. पण कारण असे डॉक्टर पण असतात ना, पैसे खाऊनचे खाऊन एखादा मरून गेला असता ना खरोखर. हो हो, अगदी बरोबर आहे. हं. हे शेअर व्हायलाच पाहिजे. आणि दुसरे डॉक्टर म्हणाले अवश्य, खरंच एक बाई म्हणाली मी सुइसाईड करते, ती समुद्रावर जाऊन उभी होती. म्हटलं त्याच्यापेक्षा हाच कुत्रा राहिला असता तर बरं झालं असतं. माझ्या तोंडातून गेले असे शब्द, इलाज नाही, कधी मी कोणाला बरोबर. बोलत नाही, पण हा गेले. मी क्षमा मागितली स्वामींची. हा. माझ्या 6-7 वया लिहून झाल्या, त्या मी आमच्या पार्ल्याच्या मठात दिल्या मी. अरे वा, सुंदर सुंदर. छोट्या हं? छोट्याच आहेत, म्हणजे एक हा 5-6 हजार झालं असेल तो. हा. पण 6-7 झाल्या, म्हणजे स्वामीच लिहून घेणार आहे. बरोबर बरोबर. आपण खूप ते. छान, खूप छान ते. हा. तुम्ही खूप छान काम करताय. ते स्वामी करवून घेतात हो ताई. नाव येऊन देऊ नका पण नाही अजिबात. नाही, बिलकुल नाव नाही देणार. हा. हं. नाव आणि श्रीफाली. अंधेरी आलं तरी चालेल, तसं काही हा नाही. हा, आहेत ते तेच. डॉक्टर तसेच. हो हो. आले तर आले, तसा काय प्रश्न नाही. नाही, तुमचं नाव नाही देणार मी. हा. हं. पण श्रीफाली. असं जनजागृत झाले पाहिजेत ना. व्हायला पाहिजे, हो व्हायलाच पाहिजे, खरंय. मग बीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये एवढं हे येत नाही, एवढं प्रायव्हेट मध्ये आलं वाईट अनुभव. बघा, तेच ना. बीएमसीत म्हणजे लाईन लावावी लागते. एवढंच. हा. मला कुत्रा चावला होता तर इंजेक्शन मी बीएमसी मधून घेतली, छान दिली त्यांनी हो ट्रीटमेंट. हो. नाही, आपले चांगले आहेत, बीएमसीचे हॉस्पिटल तर चांगलेच आहेत सगळे. हं. त्याला बसावं लागायचं, पण त्या बनायच्या हा, थोडा वेळ थांबा, लगेच घेतो. बरोबर, वेळ हं. लागतो पण. हं. हा, पण होतं तिथे 100% चांगलं होतं. आणि काही अगदी नॉमिनल पैसे भरावे लागतात. हो, बरोबर आहे. फिजिओथेरपीच्या बाई पण, ज्यांनी सांगितलं होतं ना यांनी, ते हा, म्हणाले मशीनवर घ्या. त्या बाई म्हणाले की मशीनची काही गरज नाही, हा, आपण योगा असे हात वर हे करतो ना तसं मी हा. दाखवतो. अरे वा. 10 दिवसात झाले, 5 दिवसाचंच झालं. ते म्हणाले आता 5 दिवसाचा गॅप देऊ, हा मग बघूयात पुढे. हा. हं. त्याच म्हणाले आपण. हो ना. हम्म. छान ताई. अरे विचार. स्वामींनी आपलं काय कर्म असेल तेच स्वामींनी हे हो केलं, हो. असंच खरं. म्हणायचं ना. अगदी अगदी. आणि मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, माझ्या कोणी उपयोगी पडायला आलं नाही, पण माझं काही अडलं पण नाही. अडलं पण नाही. हा, हम्म. असंच पाहिजे, असंच पाहिजे. हम्म. मी उलट म्हटलं सद्गुरू आहेत ना, मग कशाला कोण पाहिजे. अगदी अगदी, स्वामी समर्थ तुम्हा आहेत आपले, खरंय. हो, तुम्हाला नेहमी मी त्रास देते फोन करून. नाही नाही, काही नाही, छान वाटतं मला. तुम्ही कल्याणला असता का? हो ताई, कल्याणला असते.